मंडळी आपली गाडी आता ब्युटी पार्लरमध्ये आणली आहे. तिला पूर्ण सजवायची त्यासाठी बघा सगळं काय काय करावं लागतं. काल हे नव्हतं बसवलेलं, आज हे बसवलं. आहे इकडे बिल्डिंग मारलं याला. बिल्डिंग मारलं इकडे सगळं. अशी अजून बनवायची तिला. मोठे शॉप रूम आहे, फूड मेकिंग वगैरे सगळं त्यांचं आहे. सर्विस सेंटर हे बघा. आता गाडीचं सगळं सेटिंग करतात तिथे. बापरे. मंडळी आता आमच्या गाडीचं एक काम झालं आहे, आता एक काम करायचं आहे. बरीच कामं असतात आम्हाला. रिक्षा घेतल्या माहिती पडलं, भरपूर कामं असतात. त्याचं फिटिंग करायचं, त्याचं स्ट्रक्चर चेंज करायचं, नंतर हुड आहे. बाप रे बाप, भरपूर कामं आहेत. तिला सजवायचं आहे अजून. काम पण चालू झालं आपल्या गाडीचं. बाबा कसला लाल मंडळी. आता आपण तुम्ही बघितलं आपली ऑटो रिक्षा आलेली आहे आणि तिचं आज मॉडिफिकेशन चालू होतं दिवसभरात. आज सगळं काम तेच चालू आहे. आम्हाला ॲक्च्युली आपण कधी त्या क्षेत्रात नसल्यामुळे आपल्याला माहीत नाही पडलं. आपल्याला वाटलं फक्त रिक्षा आणायची आणि झालं. तर तसं नाही, त्यामध्ये बरीच कामं असतात. छोटी मोठी बरीच कामं असतात. आणि मग आता आज ते त्यांनी स्ट्रक्चर त्यांनी सेटल केलं. उद्या हुडचं काम चालू होईल. हुड म्हणजे वरचं छप्पर वगैरे सगळं. बरीचशी कामं आहेत अजून. मीटर बसवायचं आहे त्याला. मीटर आपण आणलं आहे पण तो बसवावा लागतो. त्यामध्ये बरीचशी छोटी मोठी कामं आहेत. ते झाल्यानंतर मग पासिंग झाल्यानंतर मग मीटर पासिंग आहे. अशी बरीचशी कामं आहेत. म्हणजे अजून ऑन रोड यायला रिक्षा अजून थोडासा बराच कालावधी जावा लागेल. बराच म्हणजे 1-2 आठवडे तर जावंच लागतील. कारण आता मध्ये दिवाळीचा हे उत्सव आहे, त्याच्यामध्ये RTOला बऱ्याचशा सुट्ट्या वगैरे असतात. तर अशी बरीचशी कामं असल्यामुळे थोडासा 1 आठवडा तर नक्कीच जाईल. पण छान वाटतं. फायनली खूप बरं वाटतं. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, ती गोष्ट आपल्याला भेटली ईश्वर कृपेमुळे. खूप छान वाटतं, मस्त वाटतं. लक्ष्मीपूजनला पूजा नक्कीच करता येईल आपल्याला. तर असं सगळं आहे. आणली आहे गाडी, बघू आता काय होतं.